नादगावकडच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सहर्षाचं स्वागत करतो। आता आपण खंडेराया केसरी निमगाव दावडी या ठिकाणी भव्य असं चंपाषष्ठी निमित्त बैलगाड्याचं आयोजन आणि जवळजवळ बक्षिसांचा थार असेल, ट्रॅक्टर असेल, टू व्हीलर भरपूर मोठं बक्षीस जवळजवळ 4-5 गाड्या झाले। ज्या जुकाटाने सगळ्या बैलगाडा शर्यतीला हलवून ठेवले किंवा येड लावले ते जुकाट आज पण थारचं मानकरी 1 नंबरचं बक्षीस त्यांनी आज पटकावले। आपल्याबरोबर सोना असेल किंवा शंकर असेल दोघांचे मालक आहेत। त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करतोय आपण कसं नियोजन पाहिजे किंवा एवढं मोठं बक्षीस किंवा एवढं मोठं यश संपादन करण्यासाठी किती खोलपर्यंत किती शेवटच्या टोकापर्यंत नियोजन करायला लागते ह्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। दादा तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये। परिचय करून द्यायची काही गरज नाही मित्रांनो, हे दिनेश शेट लांडगे सोना बैलाचे मालक। नियोजनाबद्दल काय सांगशाल? कारण ज्यावेळेस मी आजचं नाही विचारणार नियोजन, मागचा जो पहिला घाट झाला काय वाटलं ही दोन्ही बैल एकत्र आल्यानंतर एवढं टॉप मध्ये आपण जाऊ का? काय नियोजन केलं तुम्ही? दोन्ही बैल हे अतिशय चांगले पळतात आणि शंकर बैलाची खासियत आहे, बैल पूर्णपणे कडने पळतो। आमच्या बैलाला जितकी जागा पळायला भेटेल तितकी पळायला जागा देतो आणि कुठलंही अंगावरती ओढणे दाबणे असला प्रकार नाही, त्यामुळं गड्याळे ऑटोमॅटिक येऊन जातो। कोणत्या घाटात पहिलं नियोजन केलं तुम्ही? बिरदवडी घाट आमचा थोडक्यात विकास शेट नागोडे यांनी जी भरवली होती आमदार केसरी तिथंच तोच पहिला घाट। आता त्याच्यानंतर किती गाठ झाली जोकाटाचे? दुसराच घाट आहे। दुसराच। मित्रांनो पहिल्या घाटात पण टॉपलाच राहिली बारी, 1 नंबर मध्ये राहिली, आज पण 1 नंबर मध्ये। काय सांगशाल? जवळजवळ सोनाची खरेदी म्हटलं तर मित्रांनो भरपूर टॉपची, म्हणजे आपल्या 4 बैलात जेवढी खरेदी झालेली नाही आतापर्यंत तेवढी मोठी खरेदी किंवा रक्कम त्यांनी दिली। वर्ष गेले, जवळजवळ वर्षभरात काय काय अनुभव आले? वर्षात गाडा हा चढ उतार आहे, त्या गाड्यात हारणं जितणं, कधी आमची बारी पडलेली पण आहे। म्हणजे गाडा क्षेत्रात सातत्य ठेवणे कोणाचंही काम नाही, सातत्य राहिल्याची काही गॅरंटी पण नाही। आज पळणारा बैल उद्या काय होईल कोणीच काय सांगू शकत नाही गाडा क्षेत्रात। त्यामुळे कोणी माझी आज 1 नंबर झाली उद्या माझी 1 नंबर होईल असं कोणीच खात्रीशीर सांगू शकत नाही। फक्त नियोजन करणं आणि घाटात जाणं। आमचे किरण दादा आहे, किरण दादा आमचे सुट्टी मेकर आहेत। सोना बैलाला छाती लावायला किरण दादा आज देखील म्हणजे अतिशय थर्रक सुट्टी झालेली। पहिल्या वेळेस बैल सुटून जातो का काय असं इतकं भयानक परिस्थिती होती, परंतु बैल थांबला, किरण दादांनी बैल पकडून धरला आणि म्हणून आज आम्हाला एक घड्याळ पाहायला भेटलं। आता मला एक सांगा, सोना म्हटलं का मला वाटतं मित्रांनो वर्ष झाले घेतलेलं ह्यांनी। आमदार केसरी जे विकास शेट नायकवडे यांनी भरवले त्याच घाटात सोनाची खरेदी झाली। त्याच्यानंतर संघर्ष भरपूर आला सोनाच्या आयुष्यात असेल किंवा सोना आल्यावर तुमच्या पण आयुष्यात भरपूर संघर्ष आला। कुठं मी नक्की पाहिला कुठं होता सोना? सोना आम्ही आदिक शेट जगताप, चिराग शेट पिंपळे सौदागरचे पोलीस पाटील आणि आमचे सुदर्शन शेट आवटे आहेत। सुदर्शन शेटचं तिकडं कॉन्टॅक्ट होतं। सुदर्शन ते समोर आहेत, त्यांचं कॉन्टॅक्ट होतं। त्यांनी बिरदवडीला बैल मागवला आणि आमचं ठरलं चला बैल घ्यायचा हा विषयच नव्हता, बैल फक्त झुपायचा। बैल 3 फेरे इतका पळाला की ठरलं बैल घ्यायचा। मग त्यांच्या चिराग शेटच्याच गोट्यावरती आम्ही व्यवहार केला आणि त्याच ठिकाणी सेमीच्या दिवशी आम्ही बैल घेतला। काय नेमकं चुकत काय होतं वर्षभर? एवढ्या रेंजला राहिला ना मित्रांनो सोना, जो आज 2-3 गाठ झाले पळतोय, एवढ्या रेंजला ह्यांच्याकडून मागच्या वर्षी राहत नव्हता किंवा लोकांनी अजून टीका टिप्पण्या भरपूर काय केल्या। काय होत होतं नक्की? प्रत्येक जण काहींचं म्हणणं आहे बैल मानत दाबतोय, कोण म्हणायचं बैल अंगावर पळतोय, परंतु आज पण आम्हाला बैलच लागला नाही। मेन म्हणजे आजपर्यंत जे नियोजन व्हायचं त्या नियोजनात आम्हाला कधीच बैल नाही आला आजपर्यंत। कधी म्हणजे आमच्याकडनं आज बैल जो आम्हाला भेटलाय शंकर, असा बैल आतापर्यंत आम्हाला भेटलाच नव्हता, म्हणून आजपर्यंत हे घड्याळ दिसत नव्हतं। आता आजच्या आनंदाबद्दल काय? कशी? खूप ज्या घाटात आम्ही हारलो होतो त्याच घाटात जिंकलोय, याच्यापेक्षा दुसरा काय आनंद नाही। काय झालं होतं नेमकं मागच्या वर्षी मित्रांनो? या घाटात बैल उभा राहिला, लोकांनी काय लोकांचं प्रतिक्रिया काय होती? लोकांचं म्हणणं छकडीचा बैल आहे, पळू शकत नाही, परंतु आज आम्ही सगळ्यांना दाखवलं पण की बैल पळू शकतो, बैलाला काही प्रॉब्लेम नाही। आमची चूक झालेली त्यावेळेस, बैल आजपर्यंत आम्ही कधीच जुपणीव घेतला नव्हता, त्यावेळेस आम्ही बैल जुपणीव घेतला आणि तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी झाला होता। कांड्यावरती काय कशी वासरांचं नियोजन तुम्ही केलंय? थोरवे साहेबांचं कांड्यावरती एक वासरू आणि स्वतः त्यांचं पाचमकर साहेबांचं एक वासरू आहे।
म्हणजे थोडक्यात तिघांमध्ये जुगलबंदी केली आणि हो हो थारची मानकरी झाली. आता झुपणी किंवा काय होतं आपला एक मिलीचा किंवा एक पॉइंटचा जरी फरक झाला सुटण्यात किंवा काय, आपला गाडा आलंय कुठंतरी नेऊन ठेवतो माणसाला. कसं म्हणजे सुट्टीचं वगैरे नियोजन, कारण दोन्ही बैल एकदम नाही का रागीट आणि काय म्हणतात फास्ट निघून जायचा त्यांचा जास्त प्रयत्न असतो. हो नाही, सुट्टीचा तर आजचा खतरनाकच होता. म्हणजे ज्याने आवाज द्यायला पाहिजे त्याने आवाज नाही दिला, दुसऱ्याने पाठीमागून आवाज दिला, बैल सुटला होता. हा, हा, हा. परंतु किरण दादाने बैल व्यवस्थित धरून पकडल्यामुळं चालून गेलं. आता कसं थारचं बक्षीस वगैरे काय पुढे नाही, नियोजन अजून काय, तिकडे मिरवणूक आम्ही वगैरे काय, नाही, अजून गेलोच नाही तिकडे. जल्लोष काय असणार आहे? आता आम्हाला समजलं की 11:68 आपले निलेश दादा काळे यांची बंबारी झालेली आहे. म्हणजे गाडा क्षेत्र आहे, 1 मिलीने 11:68 आमचे 11:69 हे गाडा आहे. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मी आता शंकरचे मालक आहे त्यांच्याकडे जातो. दादा काय सांगशाल, शंकर जर पाहिलं तर एकदम नाही का असं रागीट स्वभावाचा बैल, कुठून खरेदी वगैरे केली होती त्याची? मी तो रोकल मधून घेतला होता. हम्म. सुरेश गावरे आमचे मावस भाऊ आहे, तो मैसुरांचे व्यापारी आहे, त्यांच्याकडून घेतला होता तिथं. कधी खरेदी केलेली त्याची काय? त्याला आता 5 वर्ष झाली, गाडी चालू झाल्यानंतर त्या वर्षीच मी खरेदी केली होती. हा. 1.5 बारीक लाख असताना. रुपयाला बारीक गोरा होता, मी घेतला होता. म्हणजे कांड्यावरती पळत होता का? कांड्यावर महेश दादाची जी यात्रा भरली ना थारची, हा. राहुल दादाची यांची, हा. त्यावेळेस आम्ही कांड्यावर पळालो, त्यावेळेस गाडी झालेली 2 व्हीलर आम्हाला. जोकाटात कधी घेतला तुम्ही काय? जो कोटा त्याच्या दुसऱ्या वर्षीच घेतला आम्ही लगेच. आमचे जोडीदार आहे अतुल वाडळे म्हणून, त्यांचा मुरले बैल होता, त्याच्या संग मी. म्हणजे तसं पाहिलं तर मित्रांनो शंकर भरपूर टिकून पळतोय म्हणायचं. तो म्हणजे पहिल्यापासून आहे ना, तो 1 नंबरलाच पळाला. म्हणजे आतापर्यंत असे त्याचे चुकून एखादा घाटा असा असेल, नाही तर नाहीच. म्हणजे सगळे कुठं तो पडलाय घाटात, म्हणजे अशी बारी पडली आमची, असं नाही झालेलं. म्हणजे मी वेगळा प्रश्न विचारीन. काय होतं मित्रांनो, सोना आणि शंकर जे तळात अंग ओढून घेतो त्याचा फायदा झाला तुम्हाला? आम्हाला फायदा झाला ना. तो बैल बी थोडा शेवळो जातो, हा बैल बी थोडा अंगावर ओढून घेतो, याच्या अंगावर येत नाही. आमचं एकच डोक्यात होतं, आम्ही त्या दिवशी याला बिरदवडीला ज्यावेळेस आम्ही बैल झुपली ना, त्यावेळेस आमची बैल थोडीशी मागे पुढे झाली. पण ह्या वेळेस काय झालं, आम्ही डोक्यात एक धरलं, आपल्या उडे मॅच झाल्या पाहिजे. सेम उडी पडली, बैल दोन्ही गाड्या करणार. पहिल्या राऊंडला बी 11-91 गाड्या टाकलं, आता 11-69 दोन्ही राऊंडला. आम्हाला डोक्यातच होतं की त्यांच्या उडे मॅच झाल्या, गाड्या आल्या. बघा म्हणजे मित्रांनो किती बारीक अभ्यास करायला लागतोय, आणि त्या बारीक अभ्यासातून असते थारचे मानकरी. एवढं मोठं यश संपादन, एवढा बारीक अभ्यास. मी तर म्हणतो आता जे नवीन येणार आहे तरुण पिढी, त्यांनी या बारीक सारी गोष्टी पाहिल्या पाहिजे. नुसता बैल पळतोय म्हणून त्याला कसा पण पळून सक्सेस भेटत नाही ह्याच्यात. आणि मग अपयश आलं का आपण म्हणतो काय या नादात काहीच नाहीये किंवा काय नाही. भेटलं करता आलं तर भरपूर काही आहे, पण नाही जर करता आलं तर किती टॉप मध्ये पाळणारा बैल असला तुम्ही त्याला सक्सेस करू शकत नाही. असं म्हणजे थोडक्यात दिनेश शेटने अनुभव घेतला 1 वर्षात. हा अनुभव लय मोठं काहीतरी शिकून गेला दिनेश शेटला. बाकी काय सांगशाल, आता नियोजन वगैरे तुम्ही भरपूर, तुमच्या मागे टीम मोठी आहे. नियोजन खूप मोठं आहे, संघटना खूप मोठी आहे, नियोजन यात्रा कमिटीचं खूप छान आहे, खूप चांगलं आहे नियोजन. आता दत्त जयंती येते घोडेगावला, भेटेल पाहिलंय जुकाट? भेटेल ना पाहिला. बैलांची तब्येत व्यवस्थित राहिल्या, मेंटेन राहिल्या, बैल जागेवर आमच्या डोक्यात आहे. दत्तगुरूच्या कृपेने आम्हाला 1 राऊंडला काय होईना, पण माझी इच्छा आहे तिथं जायची, कारण आम्ही गेल्या वर्षी 2 वर्ष झाले आम्ही तिथं जातोय. आमचं जो चांगल्यापैकी होते तिथं, आणि तो घाट म्हणजे ना, म्हणजे मोठा घाट आहे, असा लिंबगावच्या घाटासारखा हिंदकेसरी घाट आहे मोठा. नावा रूपाला थोडक्यात तिथं टॉपला वारी झाली का सगळीकडेच? नाही, घाटच चांगला आहे खूप. तिथे गेल्यानंतर वेगळं एक एनर्जी वेगळीच आहे तिथं, वेगळी एनर्जी. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. असेच तुमचं जुकाट हे प्रत्येक प्रेक्षकाला, बैलगाडा शौकीनाला पाहायला भेटून असे दोन्ही बैल नंदी तुमचे पळत राहू ही सदिच्छा शुभेच्छा. मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. अक्षय दादा काय सांगशाल, कारण सोना खरेदी करण्यात तुमचा मोठा वाटा आहे. काय बघितलं होतं बैलामध्ये, काय सांगशाल? मी मुशीला पाहिला होता पळतानी, तेव्हा आमचे मित्र पैलवान, तुम्ही या ना इकडे. या तुम्ही या इथे. आमचे गाववाले आहे ना, आमचे वर्गमित्र पण आहे. आम्ही नाही का, आणि आमची त्याच्या आदल्या वर्षी यांचा सोना म्हणजे यांचं चिराग आणि आमचा इचू पळायचा, तेव्हापासून आमचे चांगले संबंध आहे. तर आम्ही मुशीमध्ये पळताना पाहिला, पण ते काही रेंज मध्ये जुळून आहे ना. मग आम्ही बरेच 6 महिने त्याचा वेट केला. वेट केल्यावर यांचा मला फोन आला का तो बैल येणार आहे, त्याला बैल बघा, कांड बघा. आम्ही केलं नियोजन. तेव्हा सरपंचाकडे काय एवढी टॉपची वस्तू नव्हती, कॅप्टन होता तो दिवसला आला होता. मग आम्ही तो बोलावला, पण योगायोगाने काही बारी झाली नाही त्याच्यावर नाही झाल्यावर मग दुसऱ्या दिवशी आम्ही परत नियोजन केलं बिरदवडीलाच. त्याच्या आदल्या दिवशी त्याचा व्यवहार पूर्ण केला, पण आमच्या डोक्यात एवढे पैसे द्यायचे, पण आपण झुपून घेतल्याशिवाय देणार नाही. आम्ही त्याला 500 रुपये इसर दिला आणि त्याला आणला झुपायला आणल्यावर योगायोगाने गाठ बी टाईट लावला होता. तिथं बारी पण चांगली झाली.
बारी चांगली झाल्यावर मग आम्ही त्याला पैसे दिले, 31 लाख रुपये दिले. मी परत एकदा सांगतो. हा तर लोक मला म्हणायची तू येडा आहे, चकडीवाल्या बैलाला एवढे पैसे दिले तेव्हा तेव्हा. पण सरपंचांनी आमच्या दोघांच्या विश्वासावर बैल घेतल्यावर मग त्याचा परत टॉपला आला. परत काही बैल व्यवस्थित जुळले नाही किंवा नाही का, टॉपचा बैल आम्ही मागायचो, लोक हसायची तो बैल लई दाबतोय वगैरे, दाबतोय भरपूर उजवीला टीका. डावीला. मग आमचे मित्र दाभाडे साहेब त्यांचे आता आम्ही या सीजनला चालूपासून त्यांच्याबरोबर झुकतो. ते पण मैत्रीपूर्णच लढत झाली, म्हणजे काय असं काही विषय नाही. आजही पण म्हणजे जे संबंध आहे चालू तसेच. सावडीत होते ते आजच तेच संबंध आहे. असं आहे हे त्याचा मोठी इतिहास. गोष्ट आहे. संबंध टिकावले पाहिजे किंवा काय होतं, बैल आता पळतोय उद्या पळणार नाही, हे संबंध टिकले पाहिजे. त्यातूनच बैलगाडा क्षेत्र टिकते. आता काय म्हणजे नाही का, थोडक्यात सुट्टी असेल किंवा बाकीचे एवढं दिनेश शेटला किंवा बाकीचे जे त्यांची टीम वर्क एवढं काय त्यात घुसणारी माणसं नाही ती. आता जे काय आहे ते तुमच्यावरती किंवा किरणदादा अजून यांच्याकडेच आता नियोजन काय सगळे. आलंय, जुपणी आणि त्याचा नामचा मेळ झालेला आहे बरोबर, तो पहिल्यापासून असतो. हा. तर मग सुट्टी त्यांना माहिती. आता पण सुट्टीला तिकडच्या बैलांनी दुसरं कोणतरी आवाज दिला होता, पण त्यांनी बैल नाही सोडला आणि जुपणी तर झालीच नव्हती. म्हणजे असं होतं, मेळ असल्याशिवाय. हा बरोबर आहे. तर तिथं दुसरं कोण असतं तर बैल सोडून दिला असता. त्यांचं पण अभिनंदन. हा थोडक्यात सगळ्यांचे काय म्हणतात, नाही टीमवर्क. टीमवर्क बैलगाडा टीमवर्क शिवाय नाहीची. कोणीच म्हणत नाही मी एकटा बासवीन, काही बरोबर. नाही. सगळ्यांचं श्रेय थोडं तरी घ्यायलाच लागते, त्याशिवाय बैलगाडा क्षेत्र नाही. शुभेच्छा तुम्हाला. तुमच्याकडून असं सोनाचं चांगलं नियोजन होत राहून सोना टॉप मध्ये पळू. सरपंचाच्या डोक्याला टेन्शन येऊ देऊ नका. ही सदिच्छा, शुभेच्छा, धन्यवाद.